श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रेणुका. निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण भगवान शंकर यांच्या पूजनाचा आणि व्रताचा विशेष दिवस म्हणजे महाशिवरात्री याविषयी माहिती पाहणार आहोत. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्र म्हणतात. मात्र माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा महिमा मोठा आहे. या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकीच ही एक कथा आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शंकरामध्येच होती. त्यामुळे भगवान शंकरांनी हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह झाला. वैद्यांनी भगवान शंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. त्यामुळे सर्व देवांनी भगवान शंकरांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्य केले. भगवान शंकराच्या अंगाचा दाह होत असल्यामुळे त्यांनी या दिवशी तांडव नृत्य केले. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे नाव पडले. एकदा पार्वतींनी भगवान शंकराला विचारले की असे कोणते सोपे सरळ व्रत आहे जे केल्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांवरही तुमची सहज कृपादृष्टी पडते. त्यावेळी भगवान शंकरांनी महाशिवरात्री व्रताचा उल्लेख केला आणि माता पार्वतीला एका पारध्याची कथा सांगितली. एक पारधी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून पारधी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या न कळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तेथे आले. पारधी त्यावर बाण मारणार तोच हरीण म्हणाले, मी आई होणार आहे. मला आता मारू नकोस. मला मारलेस तर तू 2 जीवांना मारशील. अशी चूक करू नकोस. हरिणीचे बोलणे ऐकून त्याने तिला सोडून दिले. त्यानंतर आणखी एक हरीण तेथे आले. तिने पारध्याला नेम धरताना पाहिले. ती म्हणाली, मी विरहात आहे. मी माझ्या प्रेमाच्या शोधात आहे. मला आता जाऊ दे. मी नंतर तुझ्याकडे येईल. पारध्याने तिलाही सोडून दिले. शिकार मिळत नव्हती म्हणून तो रागाने बेलाची पाने पिंडीवर टाकत राहिला. तोच पुन्हा एकदा एक हरिणी तिच्या पिल्लांना घेऊन तळ्याकाठी आली. आता शिकार सोडायची नाही हा विचार करून तो बाण मारणार तोच हरिणी म्हणाली की मी या पिल्लांना त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन करते. माझे कर्तव्य पूर्ण करते. मग तू मला मार. उपवास शिवपिंडीवर बेलाचा अभिषेक करून पारध्याच्या मनात करुणाभाव निर्माण झाला होता. त्याने त्या हरिणीला सोडून दिले. पारधी शिकार शोधू लागला. त्यावेळी तिथे एक कर्णाबाण हरिण आले. आपल्यावर रोखलेला बाण पाहत तो म्हणाला की तू याआधी आलेल्या हरिणींना मारून टाकले असेल तर माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. पण जर तू त्यांना मारले नसशील तर त्या माझ्या 3 पत्नी आहेत. मला त्यांना भेटण्याची गरज आहे. तू थोडा वेळ वाट बघ. मी त्यांना भेटून लगेच तुझ्याकडे येतो. त्याने त्या हरिणाला जाऊ दिले. ज्यावेळी ते हरिण परत आले त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला पाहून पारध्याला त्यांना मारण्याची इच्छा मुळीच झाली नाही. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. पारध्याकडून न कळत हे व्रत झाले आणि त्याला मोक्षप्राप्ती झाली. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचामृताने म्हणजेच दूध, दही, तूप, मध व साखर यांनी शिवलिंगावर अभिषेक केला जातो. तसेच महाराष्ट्रात दह्याचे लेपन देण्याची प्रथा आहे. शिवलिंगाचे लाल चंदन, पांढरे चंदन, भस्म याने पूजन करून धोत्र्याचे फूल, फळ, बेलपत्र, बेलफळ
शमीपत्र, मंदार तसेच पांढरी फुले भगवान शंकरास अर्पण केली जातात. भगवान शंकराला दूध, खीर, फळे, दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केली जातात. महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या मंदिरात विशेष दिवा लावला जातो. तिला शिवरात्र वात असे म्हणतात. या दिवशी भाविक शिवस्तुती, शिवमहिम्न स्तोत्र, शिवलीलामृत, रुद्राध्याय, 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र, भगवान शंकराची 108 नामावली यांचे पठण करून भगवान शंकराची आराधना करतात. भारतात विविध ठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते. मराठवाड्यातील परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग असल्यामुळे आमच्या इथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तसेच दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.